पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणत्याही आमदाराला निरोप गेलेला नाहीये असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रसाद लाड यांचं हे वक्तव्य समोर आलंय, तर अजूनही कोणतीही नावं समोर आलेली नाहीयेत असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। मंडळ विस्ताराचा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ घेतील, त्याबरोबर एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचा हा तिघांचा निर्णय असेल। अजूनपर्यंत असे कुठल्याही प्रकारचा निरोप कुठल्याही आमदाराला किंवा नेत्याला अजून आलेला नाही आहे, त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री उद्या नागपुरात आल्यानंतरच या बाबतीतला उलगडा आपल्याला होईल। नाही, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अजून काय नावं समजलेली नाहीत, मेसेज काय आलेले नाहीत। उद्या पहिल्यांदा नागपूरला 91 साली झाला होता, दुसऱ्यांदा होतोय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि 2 माननीय उपमुख्यमंत्री हेच आपल्याला अधिकृतपणाने सांगतील। उद्याचा दिवसच मध्ये आहे, परवा दिवशीपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे नागपूरला होतं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण नागपूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे। विस्ताराच्या बाबतीत अधिकृत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि 2 उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील। मला माझा जर का वैयक्तिक विचारलं तर मला यापूर्वीच पक्षाने खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे मला मिळालं काय नाही मिळालं काय याची मी काही फिकर करत नाही। मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तरीसुद्धा आनंदाच आहे। त्यामुळे उद्या काय होईल याची दूरपर्यंत मी चिंताही करत नाही आणि त्याची काळजीही करत